नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत शेगावला. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गजानन महाराजांनी आपल्याला शेगावला बोलवलं आहे. तर हा प्रवास आपल्या ट्रेनने असणार आहे आणि माझ्यासोबत माझे काही मित्रमंडळी देखील आहेत. शेगावला गेल्यानंतर तिथे राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची कशा प्रकारे सोय आहे आणि ते कोणती प्रेक्षणीय स्थळे आहेत याविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. तसेच पर पर्सन किती खर्च येतो हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. चला तर मग जाऊया शेगावला. गण गण गणात बोते. ठाण्यावरून ट्रेन असल्यामुळे मी रिक्षाने पोचलो चेंबूर स्टेशनला आणि चेंबूर ते ठाणे प्रवास लोकल ट्रेनने केला. अचानक ट्रेनमध्ये बसता पाऊस चालू झाला. आपण आता ठाणा स्टेशनला पोचलो आहोत. माझ्याबरोबरच्या मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो. तर हे आहेत सनद सर, हा आहे दीपक, हा आहे रुपेश. भुसावळला पोहोचलो तरी पावसाचा जोर कायम होता. अचानक भुसावळनंतर आकाश निळसर लालशुभ्र दिसू लागले. शेगाव रेल्वे स्टेशन येतात आम्ही आमच्या बॅग घेऊन तयार झालो. कारण शेगाव ट्रस्टतर्फे रेल्वे स्टेशन टू समाधी मंदिर आणि समाधी मंदिर ते सर्व भक्त निवास अशा निशुल्क बस सेवा पुरवली जाते. बस निघून गेल्यामुळे आम्ही रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. रिक्षावाले प्रत्येकी 20 रुपये भाडं आकारतात. आम्ही रिक्षाने आनंद विहार भक्त निवासला जाण्याचा निर्णय घेतला. दोन-तीन मिनिटात आनंद विहारला पोचल्यावर रूमसाठी चौकशी केली असता रूम उपलब्ध होण्यासाठी 2 ते 3 तास लागतील करून त्यांनी सांगितले. रूमचे भाडे 70 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत आहे. सर्वसाधारण ते वातानुकूलित. जर तुम्ही एकटे आला असाल तर तुम्ही डॉर्मेटरी रूममध्ये राहू शकता. त्याचे भाडे 70 रुपये आकारले जाते. समाधी मंदिर पासून भक्तनिवास 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहेत. भक्तनिवासच्या आजूबाजूची स्वच्छता बघून मन एकदम प्रसन्न झाले. आनंद विहारच्या सेवेकऱ्यांनी 20वा भक्त निवासमध्ये रूम उपलब्ध आहे असे सांगितले, म्हणून आम्ही 20वा भक्त निवासाकडे निघालो. संध्याकाळची ट्रेन असल्यामुळे आणि बाकीची प्रेक्षणीय स्थळे बघायची असल्यामुळे आम्ही 20वा भक्त निवासला पोहोचलो. आम्ही डॉर्मेटरी रूममध्ये विश्रांती करून फ्रेश होऊन नाश्ता करण्यासाठी निघालो.
प्रत्येक भक्त निवासमध्ये कॅन्टीनची सोय आहे. त्यासाठी तुम्हाला कुपन्स काढावे लागतात. नाश्ता देखील अल्प दरात आणि चविष्ट असा असतो. नाश्ता करून आम्ही समाधी मंदिराकडे निघालो. नाश्ता केल्यामुळे सगळे अगदी उत्साहित होते समाधी मंदिराकडे जाण्यासाठी. समाधी मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो. शेगाव ट्रस्टतर्फे प्रत्येक भक्त निवासाला जाण्यासाठी बस उपलब्ध असतात, त्याही निःशुल्क. तुम्ही बघू शकता महाराजांच्या दर्शनासाठी किती भाविक आले आहेत. काही वेळातच आमची देखील बस आली आणि आम्ही निघालो समाधी दर्शनाकडे. गण गण गणात बोते. मंदिर परिसरात पोहोचतात मोठे असे महाप्रसादालय आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती नीटनेटका आणि स्वच्छ आहे. मंदिर परिसरातच बॅग आणि पादत्राणे ठेवण्यासाठी निःशुल्क अशी सेवा पुरवली जाते. रांगेत असताना भक्तांसाठी बसण्यासाठी, पाणी पिण्यासाठी आणि प्रसादाची उत्तम प्रकारे अशी सोय केली आहे. सेवेकरी तुमच्याशी संवाद साधताना माऊली या शब्दानेच बोलतील आणि खूप नम्रपणे आणि आदराने बोलतात. रविवार असल्यामुळे थोडी गर्दी होती. 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला महाराजांचे दर्शन झाले. समाधी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. समाधी मंदिराच्या बाजूलाच महाराजांची गादी आहे, तिकडेही तुम्ही आवर्जून भेट द्या. महाराजांचे दर्शन झाल्यामुळे मनाला खूप आनंद आणि प्रसन्न वाटत होते. शेगावला येऊन जीवनाचे सार्थक झाले असे वाटत होते. मंदिर परिसरातच मोठे असे महाप्रसादालय उभारण्यात आले आहे. तिकडे महाप्रसाद नक्की घ्या. अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट असा महाप्रसाद शेगाव ट्रस्टतर्फे भक्तांना पुरवला जातो, तोही निःशुल्क. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आम्ही मंदिराच्या बाहेरूनच रिक्षा केली. 5 धाम पाहण्यासाठी रिक्षावाले 300 ते 350 रुपये भाडं आकारतात. कृष्णाजींचा मळा, याच ठिकाणी महाराज पेटक्या पलंगावरती बसले होते. याच ठिकाणी महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्याचा गर्भहरण केला होता. गजानन महाराजांचा मुक्काम कृष्णाजी पाटलांच्या मळ्यातच असायचा. कृष्णाजी पाटील हे खूप दयाळू होते. ते महाराजांसाठी रोज न्याहारी घेऊन यायचे. महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच शिवलिंग आहे आणि बाजूलाच एक मोठे चित्र काढलेली फ्रेम देखील आहे. प्रकट स्थळ 23 फेब्रुवारी 1878 याच ठिकाणी महाराज प्रकट झाले. याच ठिकाणी महाराज सर्वात प्रथम बंकटलाल अगरवाल आणि दामोदरजी पंत यांना उष्ट्या पत्रवळा ग्रहण करताना दिसले. बाजूलाच वडाचे झाड आहे, ते देखील महाराजांच्या काळातले आहे. त्यानंतर आजूबाजूचा परिसर गजानन महाराज ट्रस्टतर्फे विकसित करण्यात आला. बंकट सदन, याच ठिकाणी महाराजांनी आपल्या जीवनातील बराच काळ व्यतीत केला. याच ठिकाणी महाराजांच्या बऱ्याच अशा लीलाही घडून आल्या आहेत
आतमध्ये गेल्यावर पंकजलाल अगरवाल यांची मूर्ती आहे आणि महाराजांच्या पादुका देखील आहेत आणि त्यांच्या जीवनातील काही वस्तू देखील इथे ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी पंकजलाल अगरवाल महाराजांची मनोभावे सेवा करत असत. शिव मंदिर. याच ठिकाणी महाराजांनी गोविंद काकडेकर यांचा अश्व म्हणजेच घोडा याला शांत केले होते आणि याच मंदिरात महाराजांचे वास्तव्य देखील होते. शीतलादेवी मंदिर. याच ठिकाणी गजानन महाराजांना पाटलांच्या मुलाने उसाने मारले होते. नंतर महाराजांनी याच उसाचा रस पाटलांच्या मुलांना दिला. महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तिथे तुम्ही आवर्जून भेट द्या. शेगावला आल्यानंतर शेगावची कचोरी जरूर खा. तसा मुंबईचा वडापाव तशी शेगावची कचोरी. जर तुम्ही शेगावला मुंबईवरून ट्रेनने येणार असाल तर शेगावला राहण्याचा, जेवणाचा, नाश्त्याचा आणि प्रेक्षणीय स्थळे बघण्याचा खर्च प्रत्येकी 1300 ते 1500 येऊ शकतो. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.